6,500 मुलाखती आहेत आणि 7,000-7,500 कार्यक्रमांची निवेदन आहे. SMS प्रोडक्शन्स निर्मिल जर्नी. मी अस्सल पुण्याचा पुणेकर. माझी शाळा दुमोवी आणि कॉलेज बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज. शाळेच्या काळात असल्यापासून नाटक, गाणं, सिनेमा, चित्र या कलाप्रकारात खूप रस होता. आणि पण शाळेच्या काळात अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही करायला घरातल्यांचं फारसं परवानगी नसेल असं वाटायचं. नंतर कॉमर्स कॉलेजला असताना आमचं कॉलेज भारी एकदम. पाठीमागे टेकडी, पुढे प्रचंड मोठं मैदान. त्या मैदानाच्या पुढं 4 पायऱ्या होत्या, त्याच्यावर आम्ही बसायचो. त्याला आम्ही कट्टा म्हणायचो. आणि माझ्या सगळ्या गोष्टींची सुरुवात ही त्या कट्ट्यावर झाली आहे. कारण त्या कट्ट्यावर आम्ही बसल्यानंतर एकमेकांच्या फिरक्या घेणं, गप्पा मारणं, आगामी काय करायचं याचं नियोजन करणं, असं सगळं होत असे. मुळात म्हणजे काय आहे की कॉमर्स कॉलेजला असल्यामुळे कॉमर्समध्ये कॉस्टिंग माझं होतं. तर कॉस्टिंगमध्ये काहीतरी करीन असं सगळ्यांची समजूत, किंवा कॉस्टिंगमध्ये नोकऱ्या भरभरून मिळत होत्या. पण मी एक गोष्ट पक्की ठरवलेली होती की नोकरी करायचीच नाही. आणि त्यामुळे मी मग काय करायचं तर बोलणं आणि बोलकं करणं हाच पूर्ण वेळेचा व्यवसाय करायचा हे मी मनाशी पक्कं केलं. हे आसमंतातल्यांना कळलं त्यावेळेला बहुतेक जण म्हणाले, बोलण्याचे काही पैसे मिळतात का? अरे म्हटलं, तुमचा पगार किती त्यापेक्षा जास्त मिळतील मला. माझ्या बायकोनी मात्र मला भरभरून पाठिंबा दिला. ती म्हणली, तुझा पिंड नोकरी करण्याचा नाही, तू करू नको, तुला पाहिजे ते कर, घर मी सांभाळते. बरं, घर सांभाळते म्हणजे गंमत नव्हती. जॉईंट फॅमिली होती माझी. त्या जॉईंट फॅमिलीचं सगळा खर्च उचलायचा म्हणजे छोटी गोष्ट नव्हती. आणि बाकी कोणी उत्पन्न मिळवणार नव्हतं, निवृत्त आलेले होते वडील वगैरे. पण निभावलं गेलं आणि मजा आली एकदम. त्यातनं मग बोलण्याच्या याच्यामध्ये मी आधी वर्तमानपत्राच्यासाठी थोडंफार काम, मग मनोहर नावाचं साप्ताहिक किर्लोस्कर परिवाराचं होतं, त्यांच्याकडे मला त्यांनी बोलवलं. मग मी एक अगदी जेमतेम केल्यासारखी नोकरी तिथे केली, पण संपादक म्हणून, जरी कॉस्टिंगचा होतो तरी. आणि त्या ठिकाणच्या निमित्तानं माझ्या मुलाखती सुरू झाल्या. आणि माझ्या मनात जे होतं बोलणं आणि बोलकं करणं याला उत्तेजन मिळत गेलं. आणि मग पूर्ण वेळेचा तो व्यवसायच करायचं ठरवल्यावर बाहेरच्या स्टेजवर आणि बाहेरच्या व्यासपीठांवरनं मुलाखती सुरू केल्या. याच्याकरता वाचन लागतं, ते माझं पत्रकारितेमुळे झालेलंच होतं, होणार होतं. पण त्याच्या जोडीला आपला आवाज याला नेमका योग्य आहे का नाही याचा अंदाज मी घेत होतो. तर मला त्या काळात पहिल्यांदी आकाशवाणीवर एक संधी मिळाली. सकाळच्या बातम्या आकाशवाणी पुणे, सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. आणि तो माझा आवाज महाराष्ट्रभर पोचायचा आणि लोक दाद द्यायचे. त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की आपल्या आवाजाला दाद मिळेल आणि हा आपण आवाज काही नाटकीपणाने काढत नाही आहे तसा जर वर्षपट्टीत मांडतो. आणि मग आत्मविश्वासच वाढला. पुढे टी व्ही आला, ते माध्यम नवं होतं. त्या नव्या माध्यमात मी शिरलो आणि टी व्हीसाठी म्हणून निवेदन मुलाखती घ्यायला सुरुवात केली. त्या सगळ्याच्यामध्ये सर्वात वळणावरचा टप्पा म्हणाल तर तो कुठला? टी व्ही काय, रेडिओ काय, व्यासपीठ काय, म्हणजे तर मंतरलेल्या चैत्रवनात माडगुळकर आणि फडक्यांच्या गाण्याचा हा कार्यक्रम त्या काळामध्ये आखला जात होता. आणि बरेच नामवंत लोक त्याचं सूत्रसंचालन निवेदन करणार होते. पण माझा आकाशवाणीवरचा आवाज ऐकून त्यातल्या एकानं वाटलं की ह्याला का नाही विचारावं. मग मला विचारलं गेलं आणि मग मी चैत्रवनाचं निवेदन करायला लागलो. पण चैत्रवनाचं निवेदन हा माझ्या करिअरमधला सर्वात महत्त्वाचा टप्पा. हे जरी असलं तरी टप्पा महत्त्वाचा असला तरी त्याचं निवेदन करायचं म्हणजे काय, नुसती अनुक्रमणिका वाचन नाही करायचं. आणि दुसरं म्हणजे आता निवेदन करायचं म्हणून काय ते वेगळा आवाज लावायचा असंही नाही करायचं. मग मी काय केलं, पत्रकारितेमुळे एक आत्मविश्वास होता. माडगुळकरांच्या घरी गेलो, अण्णा माडगुळकर, आणि त्यांना त्यांच्या गाण्याच्या मागच्या आठवणी विचारल्या. बाबूजींकडे गेलो, सुधीर फडके, आणि चालीमागच्या गमती विचारल्या.
आणि त्या आठवणी आणि त्या गमती एकत्र करून गाण्याच्या अलीकडे पलीकडे त्या सांगत गेलो. त्यामुळे गाण्याविषयीची उत्सुकताही वाढली आणि ऐकणाऱ्यांना त्याचा आनंद अधिक द्विगुणित झाला. चैत्रबनचं निवेदन सुरू केलं आणि मग पाठोपाठ अभिषेकी बुवांच्या मत्स्यगंधा ते महानंदा, नाट्यसंगीत, नंतर भावगीताची परंपरा, नंतर आणि ह्या 4-4 पिढ्यांच्याबद्दल मी बोलत गाणी त्यांची सादर करत गेलो माझ्या सहकाऱ्यांच्या तर्फे. आणि एक वेगळं, पूर्णतः वेगळं असं गाणं आणि गप्पांचं करिअर माझं सुरू झालं. हा म्हणजे चांगल्या अर्थी बदलून गेलेलं आयुष्याचा भाग म्हणजे मी नोकरी सोडून द्यायचं, जी काही थोडी करत होतो पत्रकारितेची, ती पण सोडून देऊन पूर्ण वेळ ह्याच्यात पडायचं ठरवल्यामुळे आयुष्य बदललं. म्हणजे किती बदललं तर आधी मी पुण्यापुरता मर्यादित होतो, तो मुंबईत जायला लागलो, मुंबईतनं भारतभर जायला लागलो आणि त्यानंतर जगभर जायला लागलो. पाकिस्तान सोडून सर्व जगातल्या सर्व देशात मी मराठी गाण्याचा कार्यक्रम आणि त्याचं निवेदन गायक कलावंतांना घेऊन किंवा तिथल्या गायक कलावंत वादकांना घेऊन मी फक्त निवेदन करत गेलो आणि या निमित्ताने मला जगदर्शन झालं. व्यक्तिगत जीवनामध्ये काय खरं म्हणाल तर माझी सर्वात मला सगळ्याला भरभरून पाठिंबा देणारी माझी बायको शैला म्हणजे अनघा, जी MA फिलॉसॉफी होती आणि पहिल्या लेडीज क्रिकेट टीममध्ये देशाच्या 1 डाऊनला खेळायची. अशा शैलानी मला हे सगळं करायला जे मुक्तद्वार दिलं आणि तू जा, मी आहे तुझ्या पाठीशी, त्यांनी माझा खरा आत्मविश्वास जास्त वाढला. एवढंच म्हणता येईल की या नामवंत लोक आशा भोसले, लता मंगेशकर, भीमसेन जोशी या सगळ्यांनी मला टर्निंग पॉईंटच दिले मिळवून. म्हणजे भीमसेनांच्या बरोबर मी कलकत्त्याला गेलो होतो आणि निवेदन करायला म्हणून ते मला घेऊन जायचे. तर तिथे गेल्यावर ते म्हणले आता आपण या हॉटेलमधनं गाडी बिडी कुठली न करता इथे टांगे हिरवे मस्त आहेत त्यात बसून जाऊ म्हणून ते मी आणि वसंतराव देशपांडे आमच्याबरोबर होते. अशा 2 मोठे गायक आणि मी छोटा, असे आम्ही तिघं टांग्यात बसून निघालो. टांगा सुरू झाल्याबरोबर या दोघांनी आलापी घ्यायला सुरुवात केली आणि एका वळणावर टांगा थांबला तर हे दोघं थांबले. हे दोघं थांबल्याबरोबर तो टांगेवाला मागे वळून म्हणाला, अरे पुरिया धनाश्री अच्छा चल रहा था क्यों ठहरे. मला पंडितजींनी भीमसेनांनी असं केलं आणि म्हणाले, मी तुला सांगतो ना कोणालाही कधीही दुय्यम समजू नका, ते यामुळे. त्या टांगेवाल्याला पुरिया धनाश्री माहिती आहे बघ. आशाबाईंच्यामुळे तर काय कित्येक ठिकाणी मला जाता आलं. आशाबाईंची मुलाखतीच मुळात सर्वाधिक वेळा म्हणजे 29 वेळा त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. लोक म्हणतात 29 वेळेला वेगळं काय विचारणार, तर कधी विचारण्याची पद्धत बदलून बघितली, कधी घटनांचे ओघ बदलून बघितले, कधी व्यक्तिगत जीवन, कधी गाण्यातलं जीवन, कधी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातले त्यांना आवडणारे टप्पे, असे तरतरा करत गेलो. कधी मंगेशकर परिवाराबद्दल, कधी लताबाईंबद्दल. अशातनं मी त्या 29 मुलाखतीमध्ये वैविध्य आणत गेलो. आणि लताबाई तर काय नम्रताच फक्त. एकदा लताबाईंनी विचारलं, तू आशाबरोबर सगळे कार्यक्रम करतोस आणि माझ्याबद्दल खूप प्रेम आहे असं म्हणतोस, तर माझ्यात आणि तिच्यामध्ये काय फरक. तर मी म्हटलं की तुमच्याबद्दल आदर वाटतो आणि आशाबाईंबद्दल जिव्हाळा. तर अशा काही हजरजबाबी उत्तरांमुळे माझी करिअर अधिकाधिक बरी, चांगली, उत्तम अशी होत गेली. अजून करायचं काय राहिलं आहे. मला खरं माझी 13 पुस्तकं आहेत. त्यातली बहुतेक सगळी पुस्तकं मुलाखतींचंच एकत्रीकरण आहे. आत्ता एक अगदी लेटेस्ट राजहंसनी काढलेलं उत्तुंग म्हणून फार सुंदर पुस्तक आहे. त्या उत्तुंगचे 2 भाग आहेत, म्हणजे विजय तेंडुलकर ते प्रकाश आमटे वह्या लता, आशा, भीमसेन वगैरे. तर तशा पुस्तकांच्या जोडीला मला माझ्या आयुष्याच्या कथा सगळी द्यायचं असं एकदा डोक्यात आहे. पण आयुष्याची कथा म्हणजे मी काय देणार, मी मुलाखतीच घेतल्यात त्या ह्याच्यातनं मांडतोच आहे मी. पण त्या पलीकडे जाऊन यात काही अडचणी आल्या का, यात ताण आले का, तर खरं तसं काही नसल्यामुळे काय करावं अजून डोक्यात. लेखन हा मला अजून एक प्रकार करावा असं वाटतं. गना जाधवांपासून प्रभाकर काट्यांपर्यंत अनेक नामवंत चित्रकारांच्या बरोबर
मनोहर साप्ताहिकाचं काम करत असताना भेटत गेलो होतो. या चित्रकारांशी गप्पा मारताना ते काढत असलेली स्केचेस तन्मयतेने बघत होतो. मला वाटायचं आपल्याला जमायला पाहिजे बाबा. मी प्रयत्न केला आणि जवळजवळ 1,500 स्केचेस मी केलेत. फक्त एकच केलं की मी चित्रकला शिकलेलं नसल्यामुळे ह्याच्या खाली नाही काही दाखवलं, कारण तिथे आकार करेक्ट यायला लागतो. पण याच्या वरचे डोळे आणि नाक करेक्ट एकदम नेमके बहुतेक चित्रांमधनं आलेले आहेत, ज्याला चित्रकारांनी सुद्धा दाद दिली. हे एक वेगळं करिअर आणि लेखनाचं एक वेगळं करिअर असं मला करीन असं मला नक्कीच वाटतं. आणि नव्याने येणाऱ्यांच्यासाठी वर्कशॉप्स घ्यायचं माझ्या मनामध्ये नक्कीच आहे. मी घेण्याचा प्रयत्नही केला आहे, पण त्याला शिस्तबद्ध असं रीतसर प्लॅनिंग नियोजन नाही, ते करून करण्याच्या डोक्यात आहे. प्रत्येक गोष्टीमागे पूर्ण विचार आणि प्रयत्न हे पाहिजेतच. माझं बोलणं आणि बोलकं करणं त्यात काय बोलतो असं नाही आहे. याच्याकरता वाचन अखंड लागतं. त्या वाचनाचं स्मरण राहण्याकरता मी गेले 52 वर्ष रोज रात्री न कितीही उशीर झाला, 3:45 जरी पहाटेचे वाजले तरी डायरी लिहिल्याशिवाय झोपत नाही. तुमच्याकडनं लिहून टाकलं गेलं ना की ते स्मरणात अधिक बसतं. आणि पुण्यात वाढल्यामुळे उत्तमोत्तम वक्ते मनापासून ऐकले आणि ते मनापासून ऐकल्यामुळे बोलावं कसं आणि बोलू कसं नाही हे दोन्ही पुण्यात शिकता आलं. आणि त्याच्यामुळे शब्दांचं टायमिंग आणि शब्द फेक आणि आवाजाचा टोन याचं भान मला नेमकं आलं. आकाशवाणीवर अगदी पहिल्या टप्प्यावर बातम्या द्यायचं काम केल्यामुळे तिथेही मला आवाजाचा पोत पोत कसा असावा तेही कळत गेलं. आकाशवाणी पुणे, सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. इथपासून ते टी व्हीवरच्या पहिल्या कार्यक्रमांमध्ये टी व्हीवर बोलताना बोलण्याच्या इतका चेहरा तुमचा कसा असायला पाहिजे याचं भान मी पक्का ठेवत गेलो. त्याचाही उपयोग होत गेला. माध्यम बदलतं, जागा बदलतात, माणसं बदलतात, तसं तुम्हीही बदलत जाण्याची तुमची प्रक्रिया पाहिजे. साडेसहा हजार मुलाखती आहेत आणि 7-7.5 हजार कार्यक्रमांची निवेदन आहेत.